लेकरांना गार्डनमध्ये काहीतरी बघून आले. डॅडू चला म्हणले सोबत. आता बघितलं तर मोहोळ. म्हणलं वातावरण जरा ढगाळ आहे, म्हणलं लय चावण मोहोळ. पण बाळ म्हणलं मी झाडतो. मग बाळानं सुरू केलं साईडच्या कोपाट्या वगैरे काट्या कोपाट्या बारक्या बारक्या काढायला. काढून घेतलं साईडला. डेअरिंग महत्त्वाची असती. बाळानं डायरेक्ट पुन्हा काट्या कोपाट्या काढल्यानंतर मोहोळ हातात घेतलं. एकदा मोहोळाला साईडला थोडं शांत झालं, पुन्हा मोहोळ नाही चावत. पुन्हा हातात कोमल नाही पुन्हा घेतलं. मनातल्या मनात भीती होती, पण आता कसं दाखवायचं. भाभी जवळ होत्या. भाभी डेअरिंग करायचं बघू लागल्या, पण नाही जमलं. सावीने हातात घेतलं, पण सावी म्हणजे तोंडाला चावलं नाही. पण नाही चावलं कुणालाच. बरं वाटलं. पुन्हा कोमलनं मध काढून घेतला. जेवढा पाहिजे तेवढा आपल्यासाठी. बाकीचाही मोहोळ त्याला राहिलं पाहिजे, कारण की मोहोळ हे पुन्हा बसणार. अंडे मोठे त्याचे पिल्ले वगैरे करणार आणि पुन्हा निघून जाणार. बाकी ह्याला अर्धा मोहोळ ठेवलं. मस्तपैकी सगळ्यांना मोहोळाचा आस्वाद घेतला. भारी वाटलं. ओरिजिनल मध खायचा आनंद घेतला. चला काहीतरी वेगळं. धन्यवाद.